बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वागत केले नानाचं पहिल्याच बॉल वरती षटकारानं. फलंदाज पाहतोय सुमितच्या बॅट मधनं. त्यांना विनंती करतो की आपण षटकाराच्या बाहेर बसा. चला उजव्या बाजूला करत समालोचकाच्या उजव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत क्रिकेट प्रेमी त्यांना विनंती करतो की तुम्ही जरा बाजूला बसा, कारण षटकार तुम्ही टच बसलात. कमबॅक नानाचं कमबॅक आपण पाहिलं. षटकार आल्यानंतर कसा कमबॅक करायचा हे तर माहिती आहे. दुसरा बॉल डॉट त्यानंतर आपण पाहिला चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना जी पहिल्या बॉल वरती आपण चुकी केली ती पुन्हा होणार नाहीये याच्याकडे लक्ष केंद्रित करताना पाहिला नानाला. कित्येक वर्ष आपण पाहिला नानाला खेळताना. आज आपण पाहतोय प्रीमियर लीग, मोदी प्रीमियर लीग या मैदानामध्ये भरवली आणि ते आपण पाहतोय नानाने गाजवली. पहिल्या बॉल वरती जरूर षटकार आला तोरणा टीमचा. तर कदाचित लेजंड क्रिकेट आपण पाहतोय कॅप्टन असावा. प्रथमेश आणि सुमित ही सलामीची जोडी पाहायला मिळते. प्रथमेश मध्ये देखील क्षमता आहे. प्रथमेशची शरीरयष्टी पाहिली तर फिटनेस भरपूर चांगला आहे. त्याच्या बॅट वरती जर चेंडू प्रॉपर टायमिंग झाला तर अगदी सीमारेषा पलीकडे घालवण्याची क्षमता आहे. ज्या नानाचं कौतुक केलं तो थोडासा नाराज करत असताना उजव्या यष्टीच्या तर बाहेर जाणारा बॉल मैदानामध्ये रिलीज केला गेला. डॉट चेंडूची आपण पाहिले खराब चेंडूची इथे सफलता होत असताना वाईट बॉलच्या इशाऱ्याने एक धाव ऍड केली जाईल. एकूण धाव संख्या पाहतोय 8 या अंकावरती. नाना कमबॅक करावा लागेल. ताकदीचा प्रचंड वापर उडवलाय. बॉल गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. प्रथमेशच्या बॅट मधला हा पहिला षटकार रिझल्ट. सुरुवात झाली. अच्छा सुमितने षटकारानं सुरुवात केली. त्याला साथ देत असताना प्रथमेशने देखील षटकारानं सुरुवात करत असताना अजून एक हाफ टॅकर करत या बॉल वरती आपण पाहिला थोडासा फेकला चेंडू रिलीज केला गेला. आपण पाहिला पुलटस पद्धतीने चेंडूवर ते आक्रमण पाहायला मिळाला. अगदी गुडलेन पद्धतीच्या बॉल वरती षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर युक्तीचा वापर केला. खरं तर बराचसा अनुभव आहे. लेजंड खेळाडू करत नानाला आपण पाहतोय भरपूर खरं तर अनुभव आहे आणि त्याचा फायदा उचलला जातोय. परंतु इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा लोबर पुट्टस मध्ये चेंडू एकदा वेगानं पूर्ण केली आहे. एकेरी धावेने धाव संख्या आपण पाहतोय धाव पुस्तकावरती एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा. चला पहिला तुम्हाला खरं तर पुकार असेल. सिंहगड टीमचा कॅप्टन प्रतापगड टीमचा कॅप्टन या टॉस करण्यासाठी पहिला पुकार असेल. सिंहगड टीमचा कॅप्टन प्रतापगड टीमचा कॅप्टन या दोन्ही कॅप्टनला आपण इन्व्हाइट करू या टॉस करण्यासाठी. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिल्या 15 धावा. नवीन गोलंदाज मैदानामध्ये गुरुनाथला देखील आपण अगदी जवळून पाहिलाय. कित्येक मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना या मैदानामध्ये कमबॅक करावा लागेल. करत पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिल्या 15 धावा येत असताना P1च्या षटकामध्ये. त्यानंतर आपण पाहतोय पॉवर प्लेचा बंधन हटवला गेला. 5 क्षेत्रशी सीमारेषेलगत तैनात केले गेले. पहिलाच बॉल पूल केलाय, पूल झालाय. सक्सेसफुल असं वाटलं होतं परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळाला. ज्यावेळेस तुम्ही चांगली कामगिरी करता त्यावेळेस तुम्हाला टाळ्यांचा गजर होत असतो. ते चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण आपण पाहिला खूप चांगला पाहायला मिळाला. ठोक डीजे चला लॉंग ऑफला जे प्रेक्षक बसलेत लॉंग ऑफला अंकित भुजबल तुम्हाला विनंती करतो. कदाचित प्रेक्षकाला तिथे त्रासदायक ठरतोय. तुम्हाला विनंती असणारे भरपूर जागा आहे खरं तर बसायला. सीमारेषेलगत तुम्ही बसू शकत नाही. आयोजकांच्या वतीने तुम्हाला सूचना दिली जाते. चला उठा तुम्ही, कारण क्रिकेट गावासाठी गावासाठी लढत आहे खरं तर. अजून एक हाफ टॅकर इथे पुन्हा एकदा जेलची संधी जरूर होती. नानाने आज खूप चांगला प्रभावित केलं. इथे खराब क्षेत्ररक्षण
चला थोडासा आपण पाहतोय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चला लागला असेल तर पाणी वगैरे प्रयत्न जरूर राहिले. आपण पाहिला थोडस इजा होत असताना खेळाडूला, कारण आउटफील्ड थोडीशी खराब आहे, त्याच्यामुळे खर तर फायदा उचलला गेला. रायगड टीम सध्याच्या घडीला आपण पाहतोय टॉस केला जातोय सिंहगड प्रतापगड त्यांच्या विरोधामध्ये. खर तर आपण पाहतोय चौकार आल्यानंतर लगेच षटकार. फलंदाज जरूर बाद झाला, त्यानंतर देखील प्रेशर बाजूला सारून मैदानामध्ये राज चांगली फटकेबाजी, राजू खर तर चांगली फटकेबाजी करतोय. सन्माननीय अतिथी मान्यवर आपण पाहतोय नगरसेवक आपले सर्वांचे लाडके मनोज भुजबळ साहेब यांच्या हस्ते इथे टॉस केला जातोय. प्रतापगड त्यांच्या विरोधामध्ये संघ पाहतोय सिंहगड. टॉस का बॉस, सिंहगड टीमने टॉस जिंकला. डिसिजन जो असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा. नेक्स्ट मॅच करतर बिग फाईट मॅच करतर आपण पाहतोय. आता थोडीशी मागणी गोलंदाजी होताना पाहायला मिळते. कमबॅक करावा लागेल इथला. 25 धावा. पहिला बॉल आपण पाहिला, षटकार आल्यानंतर लगेचच कमबॅक मैदानामध्ये राहिला. चांगली गोलंदाजी करत असताना गुरुनाथला आपण पाहतोय. पहिल्या बॉल वरती विकेट, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार, चौथा बॉल डॉट. या ओव्हर मध्ये आपण पाहिला विकेट देखील येताना पाहिली, चौकार षटकार देखील येताना पाहिला, डॉट चेंडू देखील येताना पाहिले. चांगली गोलंदाजी राहिली. बॅटर आणि बॉलरचा करतर आपण सामना पाहतोय. इथे विकेट्स पुन्हा एकदा ज्या फलंदाजाने आपण पाहिला प्रभावित केलं होतं त्याला मात्र तंबूच्या आश्रयामध्ये जाळलं जाते. चांगली गोलंदाजी क्षेत्ररक्षकाची करतर 7 क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते. ती 7 देत असताना आपण पाहतोय झेल पकडला गेला. फलंदाजाचा इथे खेळ संपला गेला. 2 बाद धावसंख्या पाहतोय 25. तोरणा टीम कमबॅक राहिलाय मैदानामध्ये. 2 विकेट्स, 25 धाबा. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिल्या सुसाट वेगाने धावणारा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडल्या. पहिल्या ओव्हर मध्ये 15 धाबा. नवीन फलंदाज आपण पाहतोय अंकितला. अगदी सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. ताकदीचा वापर न करता युक्तीचा वापर केला गेला. आपण पाहिला शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस खोलला गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला खेळाडू पाहायला मिळेल. दमदार करतर टणकणीत चौकार. एकोणतीस धाबा. आता धाबा यायला सुरुवात झाली. करतर नवीन गोलंदाज मैदानामध्ये साहिलला आपण पाहतोय. कमबॅक करावा लागेल. पहिल्या 2 ओव्हर मध्ये करतर मोठी धावसंख्या उभी करत असताना आपण पाहतोय. पटका आपण पाहतोय हवेमध्ये जरूर मारला जातोय. एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न खराब फेकी करते. कदाचित नॉन स्ट्राईकला फेकी केली असती तरी देखील फलंदाज डेंजर झोन वरती आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु इथे एकच धाव. प्रत्येक फलंदाजाने आपण पाहिला. सुमितने षटकाराने सुरुवात केली, प्रथमेशने षटकाराने सुरुवात केली, राजूने चौकाराने सुरुवात केली, त्यानंतर अंकितने देखील चौकाराने सुरुवात केली. प्रत्येक फलंदाज करतर आपल्या टीम साठी 100% योगदान देत असताना चांगली फटकेबाजी मैदानामध्ये राहिली आहे. फटका आपण पाहतोय ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू करतर होता. या बॉल वर किंवा चौकार किंवा षटकार येणं अपेक्षित असेल,
परंतु आपण पाहिला कमबॅक राहिलाय. या ओव्हर मध्ये आपण पाहतोय सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये आपण पाहिला भली मोठी धावसंख्या जी बुलेट ट्रेनच्या स्पीड जशी धावते त्या पद्धतीने धावगती आपल्याला पाहायला मिळाली. इथला कमबॅक होताना पाहायला मिळतोय. ज्या गोलंदाजाचं कौतुक केलं तो नाराज करत असताना व्हाईट बॉलचा इशारा येत असताना विराज सरांचा डावी एसटी सोडून जाणारा हा बॉल खरं तर पाहायला मिळाला. आणि अवंतर धावेने धावसंख्या पाहतो 30 या अंकावरती. 31 धावा 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय तोरणा टीम कमबॅक करावा लागेल. आपण मागच्या मॅच पाहिली 47 धावा डिपेंड केल्या गेल्या. एस्टियनचा घेतलाय वेध अनिकेतचा इथे संपलाय खेळ. बॅक टू पॅव्हलियन अनिकेत. परफेक्ट यॉर्कर खरं तर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण चांगला तिथे पाहायला मिळाला. परंतु इथे 2 धावा रोखू शकला नाही आणि 2 धाब्याने धावसंख्या पाहतोय तब्बल 33 या अंकावरती. 33 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 बाद सायल्या कमबॅक केलाय. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं विकेट देखील जाताना पाहिली वाईड बॉल देखील येताना पाहिला. त्यानंतर देखील कमबॅक राहिला. फटका आपण पाहतो ताकदीचा वापर करायचा होता. नाना थोडीशी चुकी राहिली नानाकडनं. गोलंदाजी थोडीशी मागणी राहिली. त्यानंतर क्षेत्ररक्षण देखील खराब पाहायला मिळतोय. त्याचा फायदा उचलायचा कसा गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळाली. या 2 धावेने धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 35 धावा. शेवटचा बॉल कदाचित किंबहुना बाकी असेल. या बॉल प्रती अपेक्षा असेल तर रायगड टीमची मोठी धावसंख्या 2 ओव्हर मध्ये खरं कंप्लीट केल्या होत्या. 29 धावा आल्यानंतर आपण पाहिला कमबॅक जरूर होताना पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहिला फ्लॅटेड षटकार पाहायला मिळाला. अगदी शरीरयष्टी पाहिली तर भरभक्कम आहे. त्याचा ताकदीचा वापर उचलायचा होता करायचा होता. पूल केला. शेवटच्या क्षणाला सक्सेसफुल देखील झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय 41 धावा 3 बाद ठोक डीजे. नवीन गोलंदाज दीपेश. खरं तर प्रत्येक टीम मध्ये 2 गोलंदाज कुमकवत पाहायला मिळते. परंतु सुरुवातीचे जे गोलंदाज चांगले होते त्याच्यावर खरं तर आक्रमण चढवला गेला. अगदी वाटलं होतं कुठेतरी चांगली ओव्हर पडते साहिलची. त्यानंतर आपण पाहिला शेवटच्या बॉल वरती टोकला षटकार. नवीन गोलंदाज आपण पाहतो दीपेशला शरीरयष्टी पाहिली तर भरपूर मोठी आहे. परंतु त्याचा पाहिला सलामीला येणारा सुमितच्या वाटेला जेवढे बॉल आले त्याच्यावर खरं तर आक्रमण चढवताना पाहायला मिळाला. 48 धावा फ्रीडचा बॉल डीजे ठोक. फ्रीडचा बॉल अजित. फटका चांगला आहे परंतु आपण पाहतो ताकद कमी आहे. फ्रीडचा बॉल मैदानामध्ये फेकला गेला. त्यानंतर आपण पाहिला झेल जरूर पकडला. फेकी थोडीशी खराब. इथे आपण पाहतोय कदाचित सराव कमी असेल खेळाडूंचा. कारण आपण पाहतोय प्रीमियर लीग म्हटलं तर 8 टीम
या मैदानामध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळतील, परंतु इथे 8 टीम मध्ये खरं तर घमासान लढत खरं तर मैदानामध्ये चालू आहे आणि प्रत्येक टीम मध्ये आपण पाहतोय नवीन नवीन खेळाडू ज्याने कधी बॅट ही पकडली नसेल त्यांना देखील इथे आज खेळताना आपण पाहतोय, म्हणजे चांगला खरं तर संकल्पना आपण पाहतोय. आखूड टप्प्याचा चेंडू खरं तर आपटी बॉल आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला. बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी. या 4 धाब्याने आता धावा यायला सुरुवात झाली. या सुरुवातीला ज्या पद्धतीने सुरुवात केली खरं तर सुमितने, ते देखील शेवट देखील त्याच पद्धतीने करत असताना पाहायला मिळालं. ज्या वाट्याला खरं तर कमी बॉल आले परंतु चांगला खेळ आपण पाहतोय. विचार करायला गेलं तर 6 बॉल आणि 16 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. 20 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय फलंदाज. अजून एक लोवर फुलटस मध्ये चेंडू घुटणे टेक करत हा फटका आपण पाहायला गेला तर सजवण्याचा प्रयत्न राहिला, परंतु इथे आपण पाहतोय गुड ट्रेनिंग बिटवीन द विकेट. मैदानामध्ये आपण पाहतोय साहिलचा फिटनेस किती आहे खरं तर. साहिलचा फिटनेस बघा आपण पाहतोय सहजतेने 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. फटका बसलाय परंतु इथे एसटी रक्षकाने केली चुकी. नॉन स्टॉप रिझन मध्ये चेंडू फरार होत आहे. अजून एक चौकार. प्रत्येक बॉल वरती आक्रमण. 9 बॉल आणि 26 धाव संख्येवरती खेळताना आपण फलंदाजाला पाहतोय. सुमित प्रभावित केलंय आज सुमितने. एकूण धाव संख्या 60 धावा. 60 धावा धावफलकावरती. मागची मॅच आपण पाहिली शिवनेरी टीमने खरं तर 47 धावा डिपेंड केल्या. आता मोठी धाव संख्या उभी केली आहे. पहिले मॅच आपण पाहिले 68 धावा चेस केल्या. या बॉल वरती देखील आसमान दाखवले गोलंदाजाला. दीपेशचा चांगला समाचार घेताना पाहायला मिळाला. फलंदाज अजित ठोकलाय षटकार. आमचा जर झेल पकडला एसटी रशीच्या भूमिकेमध्ये पाहतोय सोनम दिवाकर यांच्याकडनं करतात 1000 रुपयाचा कॅश प्राइज, परंतु इथे आपण पाहतोय सातत्याने चुका. पुन्हा एकदा नॉन स्टॉप रिझनला चेंडू फरार होतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर लेग बाईचा इशारा येत असताना या बॉल वरती देखील चौकार. ओव्हर संपले.
राऊंड करतात कम्प्लीट करायचं त्याच्यामुळे विनंती असणार आहे उशीर न दवडता त्यामध्ये क्षेत्ररक्षण सजवा. हॅलो हॅलो चला मैदानामध्ये लगेच क्षेत्ररक्षण सजवा. सलामीची जोडी आपण पाहतोय. रायगड टीम सध्याच्या घडीला पाहतोय भन्नाट फॉर्म मध्ये आणि त्याचा फॉर्म मध्ये मैदानामध्ये देखील पाहायला मिळाला. बॉलर आपण पाहतोय राजू गुरुनाथ आणि राकेश. या गुरुनाथला अगदी आपण जवळून पाहिलंय. लोणिवलीच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला खेळ करत असताना चांगला खेळ दाखवत आकाशाला गवसणी घालणारे सातत्याने मोठे मोठे पटके मारताना आपण जवळून पाहिले. या मैदानामध्ये देखील भला मोठा टार्गेट आहे करतर जर तुम्हाला पार करायचा असेल तर तुम्हाला आकाशाला गवसणी घालणारे प्रत्येक ओव्हर मध्ये किमान 3 तरी मोठे पटके मारावे लागतील. 2 सख्खे बंधू करतर आपण पाहतोय बॅटर आणि बॉलर. आपण पाहतोय 2 बंधूंची जोडी करतर आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला पाहतोय गुरुनाथ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राकेशला. हे सख्खे बंधू आपल्या टीम साठी कशा पद्धतीने खेळ करेल कारण 24 बॉल मध्ये 71 धावा. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती राजूला आपण पाहतोय. पहिलाच बॉल पन्नाट वेगानं तितकाच चांगला फटका. ताकदीचा वापर न करता त्याला सांभाळून केला. खरं तर आपण पाहतोय मागच्या मॅच मध्ये आपण पाहिला खर तर रायगड टीमच्या विरोधामध्ये तोरणा टीम ज्या वेळेस क्षेत्ररक्षण करत होता थोडस इजा झाली क्षेत्ररक्षकाला. त्यानंतर तुम्ही सांभाळून केला कारण आपण पाहतो एक दिवस स्पर्धा आपण पाहतो आज गावासाठी या कारण काही काय खरं तर अनुभव देखील नसेल क्रिकेटचा त्याच्यामुळे शरीराचा देखील तुम्ही काळजी घ्या. या बॉलवरती पहिल्याच बॉलवरती प्रत्युत्तर देत असताना 71 धाबेचा टार्गेट चेस करण्यासाठी आम्ही देखील सज्ज आहोत हे सांगत असताना गुरुने पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चौकार. अजून एक त्याच दिशेने करतर इथे नामी संधी आली होती. कदाचित बॅटचा स्पर्श झालाय असं वाटलं होतं परंतु इथे आपण पाहतोय डॉट चेंडूची इथे समाप्ती होत असताना कमबॅक मैदानामध्ये राहिलाय. कमबॅक करतर राहिलाय. पहिल्या बॉलवरती चौकार. अजून एक ताकदीचा वापर पूल सक्सेसफुल उडवलाय. बॉल गेलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. गुरुच्या बॅट मधना हा दमदार स्ट्रोक षटकार. धावा यायला सुरुवात झाली. 71 धाबेचा पाठलाग आम्ही देखील करू शकतो हे सांगत असताना मैदानामध्ये 3 बॉल वरती 10 धावा. फुलटस अक्रॉस द लाईन फटका बसलाय. दूरवरून प्रवास करून क्षेत्ररक्षण पोहोचेल का परंतु त्याला मस्तक पे दस्तक बॉल जाते बॉर्डर लाईनच्या तोरणा. खर तर आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली लढाई जिंकली ती तोरणा किल्ल्याची आणि त्याला नाव दिलं करत तोरणा किल्ला आणि तोच तोरणा टीमचा खर तर आपण पाहतोय गुरु चांगली गोलंदाजी फटकेबाजी करत असताना क्लास नजाकत सौंदर्य या बॉल वरती या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग साकारत असताना आपण पाहतोय पहिल्या ओव्हर मध्ये करतर बॅटिंग करत असताना रायगड टीम नानाच्या विरोधामध्ये 15 धाबा जमा केल्या परंतु त्याला तोडीस तोड उत्तर ईट का जवाब पत्थर से देत असताना मैदानामध्ये गुरुला पाहतोय. 2 सख्या बंधूंची जोडी मैदानामध्ये ताकदीची फटकेबाजी चालू आहे मैदानामध्ये. प्रत्युत्तर द्यायला सुरुवात झाली आहे. धावसंख्या पाहतोय 18 अंकावरती. इथे फटका फसलाय. झेल पकडला गेलाय. गुरुला बाद केला गेलाय. दोनच
शिवाजी महाराजांची धून आपण पाहिली. मरण जरी आलं तरी ते एटीत असावं, फक्त इच्छा एकच, पुढच्या जन्मी सुद्धा आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज हेच असावं. तर आपण पाहतोय प्रत्येक टीमचं नाव तर महाराजांच्या गड किल्ल्यांची नावं दिली. ती संकल्पना तर खूप चांगली आहे ती पोदिट गावाची. बॅटचा स्पर्श खराब एष्टी रक्षक मागच्या बॉल वरती ज्या एष्टी रक्षकाने प्रभावित केलं त्याने आता नाराज केलं. बॉल जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुरु जरी बाद झाला असेल त्याचा बंधू आपण पाहतोय राकेश मैदानामध्ये 71 धावेचा भला मोठा टार्गेट आहे, तो आम्ही देखील पार करू शकतो हे सांगत असताना फटक्याला यायला सुरुवात झाली. राकेशच्या बॅट मधना हा चौकार. गोलंदाज पाहतोय सुमित, बॅटिंग दमदार राहिली, गोलंदाजी देखील त्याच पद्धतीने करावी लागेल. इतक्या ताकदीचा प्रचंड वापर, फटका बसलाय. ज्यांच्याकडे आशा होती ती नाराज करत असताना ठोक डीजे. अजून एक तर संधी आली होती कदाचित या बॉल वरती, परंतु इथे आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा येत असताना उजव्या एष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू मैदानामध्ये फेकला गेला. 52+1 एकूण 2 धाबा. या 2 धाब्याने धावसंख्या पाहतोय एकूण 24 धाबा. आपण पाहतोय खराब वारंवार करत क्षेत्रक्षणी पाहायला मिळाला. तर नक्कीच कॅश प्राइज झालाय सोनम दिवाकर यांच्याकडनं खरं गोलंदाज पाहतोय संदीप साठी. प्रत्येक 6 साठी खरं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल त्या सोनम दिवाकर यांच्याकडनं. डान्सिंग द ग्राउंड केलायचा होता, फुटवरचा वापर जरूर झाला, परंतु इथे फटका आपण पाहतोय. बॅट्स आणि चेंडूचा क्रिकेट मध्ये स्पर्श करणं करता खूप महत्वाचं असतं. आता कॅश प्राइज देखील वाढलं गेलंय, 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल सोनम दिवाकर यांच्याकडनं. संदीप साठी संधी अरे संघ देखील अडचणीमध्ये. इथे आपण पाहतोय नशिबाचा करतर आज चौकार पाहायला मिळतोय. वाईट +4 एकूण 5 धाबा. 71 धाबेचा टार्गेट करत असताना तेच करत असताना धावसंख्या पाहतोय 30 या अंकावरती. शेवटच्या ओव्हर मध्ये आपण पाहतो दीपेशने धाबा खर्च केला. आता त्याच धाबा दीपेशला बनवण्याची संधी आली, कारण नॉन स्ट्राईकला आपण पाहतो दीपेशला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपण मैदानामध्ये पाहतोय. चला पंचांवर दबाव बनवू नका. अजून देखील मॅच संपली नाही. अगदी सांगत असताना मैदानामध्ये 2 बंधू बाद झाल्यानंतर करतात दीपेश आणि संदीप अशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. खराब गोलंदाजी सुमितची राहिली, खराब वारंवार व्हाईट बॉल फेकताना पाहायला मिळाला. ताकदीचा वापर करत स्टेट ग्राउंड फटका सजवायचा होता, परंतु एकच धाव, एकापेक्षा काही मिळत नाही. आपण पाहतोय आपण मनीष सरांचा षटक संपल्याचा इशारा येत असताना आपण पाहतोय 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो 32 या अंकावरती. 39 धाब्यांची गरज आहे. 32 धाबा धावफलकावरती, 71 धाब्यांचा टार्गेट होता.
प्रथमेश फटकेबाजी चांगली राहिली प्रथमेशची. गोलंदाजी देखील त्याच पद्धतीने करावी लागेल कारण धावसंख्या आपण पाहतोय. पहिला बॉल लोबर फुलटस मध्ये चेंडू खरं तर आपण मैदानामध्ये फेकला गेला. या बॉल वरती आपण पाहतोय एक धाव. बॅटच्या स्वरूपामध्ये जरूर 8 धावा पूर्ण केले जातील. एक धाव. 11 बॉल 38 धाब्यांची गरज. आज खरं तर आपण पाहतोय 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आपण पाहतोय. त्यांचं औचित्य साधून ही आपण पाहतोय पोदी प्रीमियर लीग फुलटस या बॉल वरती करतरी मोठा फटका येणं गरजेचं होतं. नो बॉलचा इशारा देत असताना आपण पाहतोय पंच विराज सरांना. फ्रीडचा बॉल या एकीने धाब्याने आपण धावसंख्या पाहतोय तब्बल 34 या अंकावरती 11 बॉल आणि 37 धाब्यांची गरज. त्या दीपेशने धाबा खर्च केल्या शेवटच्या ओव्हर मध्ये त्या धाबा बनवाव्या लागतील. परत इथे फटका पासलाय. परत इथे आपण पाहतोय फ्रीडचा बॉल आहे त्याच्यामुळे आपण पाहतोय एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होईल का? अगदी आपण पाहतोय फ्रीडचा बॉल कदाचित आपण पाहतोय अगदी आपण पाहतोय अधिक करण्याचा प्रयत्न राहिला. परत इथे संधी मिळाली आहे. 2 धाबा या बॉल वरती 2 धाब्याने धावसंख्या पाहतोय 36 या अंकावरती. अजूनही विजाचा विचार करायला गेलं तर अजून देखील 35 धाब्यांची गरज आहे. इथे पाहतोय थोडीशी खराब कामगिरी राहिली. आज आपण पाहतोय तोरणा टीमला करतर बॅकफुट व कोणी आणलं असेल त्या दीपेशने. गोलंदाजी देखील खराब राहिली. फटकेबाजी देखील खराब राहिली. या दीपेशला आता विचार करायला हवा. तुम्हाला इतका जर मोठी मोठी स्पर्धा खेळायची असेल तर तुम्हाला इथे चांगला खेळ दाखवा. नॉन स्टॉप रिझनला बॉल फरार होतोय बॉर्डरलाईनच्या बाहेर. अजून एक नशिबाचा चौकार आणि वाईट बॉलचा इशारा देत असताना आपण पाहतोय एकूण धावसंख्या पाहतोय 41 या अंकावरती. अजूनही 30 धाब्यांची गरज आहे. नऊ बॉल 30 धाब्यांची अजूनही गरज आहे. 9 बॉल 30 धाबा. या बॉल वरती किमान चौकार षटकार येणे गरजेचं आहे. परंतु इथे आपण पाहतोय ताकदीचा वापर जरूर केला जातोय. परंतु इथे आपण पाहिला चांगली फेकी जरूर राहिली. परंतु इथे आपण पाहतोय थोडंसं लेझी क्रिकेट फेकी खराब फायदा उचलताना पाहायला मिळाला. दीपेशच्या बॅट मधून आता करता दाबा यायला सुरुवात व्हायला हवी. अन्यथा मॅचचा तुम्हाला पराभवाचा स्वीकार करावा लागेल. 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयाचा विचार करायला गेला तर अजून देखील 28 धाब्यांची गरज आहे. 8 बॉल 28 धाबा. पार्टनरशिप चांगली झाली आहे खरं तर 2 खेळाडूच्या बाजूने माध्यमातून. परंतु इथे आपण पाहिला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आज खरं तर तोरणा टीमला कुणी बॅकफुटवर आणलं ते एकट्या दीपेशने. गोलंदाजी देखील खराब राहिली. फलंदाजी देखील खराब राहिली. तुम्हाला इतना खरं तर नशिबाचे चौकार देखील येताना पाहिले. नो बॉल देखील येताना पाहायला मिळाला. परंतु फायदा उचलताना पाहायला मिळाला नाही. अजून एक डॉट बॉल. अगदी फुटवरचा वापर जरूर केला गेला. परंतु इतक्या सहजासहजी गोलंदाज प्रथमेश मोठे फटके मारून देणार नाही हे सांगत असताना आता विजयाचा विचार करायला गेला तर 6 बॉल 28 धाब्यांची गरज. मॅच फसली आता पूर्णपणे तोरणा टीमच्या बाजूने. आता इतना बहुतेक कळून चुकले रिझल्ट ज्या पद्धतीने खेळ चालू या डीजे. फक्त 6 बॉल मध्ये 28 धावा डिपेंड करण्यासाठी कर्णधारांनी जिम्मेदारी दिली आहे. तर गोलंदाज वीरवरती संदीप आपण पाहतोय 4 बॉल 2 धावा. त्यानंतर त्याचा साथी फलंदाज आपण पाहतोय दीपेश. पहिला बॉल खराब फेकत असताना डाव्या एष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू.
आणि वाईट बॉलचा इशारा देत असताना पंच आपण पाहतोय व्हिडिओ करत आता कमबॅक करावा लागेल. धावसंख्या पाहतोय अजून 44 धावा, 6 बॉल मध्ये अजूनही 27 धाब्यांची गरज आहे. 6 बॉल 27 धाबा, 6 बॉल मध्ये 27 धाबा या मॅच मध्ये बनवल्या जातील का हे प्रेक्षकांमध्ये डान्सिंग द ग्राउंड केलायचा फटका हवेमध्ये या सर्व करतर खेळाडू धावत गेले बॉल वरती, परंतु इथे आपण पाहिला दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आणि 2 धाबेने फारसा फरक पडणार नाहीये. तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला आकाशाला गवसणी घालणारे मोठे मोठे फटके मारावे लागतील. एक रन शॉट अगदी आपण पाहतोय आधीच भरपूर धाबा जमा करायच्यात आणि इथे एक एक चूक तुम्हाला आता पराभवाच्या दिशेने जावं लागेल. या मैदानामध्ये तेच घडताना पाहायला मिळालं. खरं अक्रॉस द लाईन फक्त दिशा दिली, ताकदीचा वापर न करता युक्तीचा वापर केला गेला. या बॉल वरती 4 धाबा. गरज आता इथे कदाचित नॉन स्ट्राईकला खरं संधी द्यायला हवी. कदाचित 2000 रुपये वसूल देखील केले असते. आज संडेचा दिवस आपण पाहतोय. कदाचित दीपेशला या बॉल वरती एक धाव दिली असती आणि स्ट्राईकला जर संदीप असता तर षटकार मारल्यानंतर 2000 रुपये देखील. व्हाईट बॉलचा इशारा, अजून देखील 2 बॉल 20 धाब्यांची गरज. मॅच पूर्णपणे बसली आहे. आपण अगदी या मॅच मध्ये आपण पाहतोय एकतर्फी मॅच होताना पाहायला मिळाली. प्रेक्षकांना देखील आता थोडासा एंटरटेनमेंट होताना पाहायला मिळत नाही, कारण मॅच देखील एकतर्फी ज्या वेळेस होत असते त्या वेळेस करतात प्रेक्षक देखील एंटरटेनमेंट करताना पाहायला मिळत नाही. ज्या वेळेस मॅच अगदी शेवटच्या बॉल वरती येताना पाहायला मिळते त्या वेळेस करतात आपण पाहिला. या बॉल वरती जर संदीप दिवाकरने जर षटकार मारला तर सोनम दिवाकर यांच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज. चला बॉलरला देखील द्या. षटकार, बॉल जातोय बाउंड्रीच्या बाहेर. शेवटच्या क्षणाला सामना देखील पराभूत झाला, परंतु संडेचा दिवस गाजून ठेवला. चला 2000 रुपया कॅश प्राइज जमा करा. चला युट्यूबच्या माध्यमातून देखील. चला नेक्स्ट मॅच. पाटील